नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेडे सर आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण 10वीचा जो सायन्स सिलेबस आहे तो आपण यावर्षी अपलोड करणार आहोत. कारण मी ऑब्झर्व केलेला आहे की भरपूर विद्यार्थी युट्यूबवर सर्च करतात. इव्हन आय वॉज सर्च, मी पण सर्च केलं होतं. तर त्यावेळेस ना की युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत पण ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करतात. मग मी खास आपल्या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो सायन्सचा चॅप्टर आहे, म्हणजे की बुक आहे 10वीचं, त्याच्यामधला जेवढे पण चॅप्टर्स आहेत ते सगळे चॅप्टर आपण यावर्षी काय करणार आहोत, युट्यूबवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे घाबरण्याचा प्रश्न नाही आहे. आणि 10वी हा जो विषय आहे, म्हणजे की 10वीचा जो वर्ष आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्यालाही महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच मी हे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, आपल्या सर्व मित्रांना पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर जास्त वेळ न घेता चला तर मग आपण स्टार्ट करूया. पहिला चॅप्टर आहे बघा, या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 10वीचा जो पहिला आपलं जो वर्ष आहे, 10वीच्या वर्षामध्ये पहिला चॅप्टर येतो सायन्समध्ये कोणता? ग्रॅव्हिटेशन. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज अ ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय? आता मराठीमध्ये शब्दशः अर्थ म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. आपल्याला माहिती आहे की अर्थमध्ये एक अशी शक्ती आहे जी ती काय करते, प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढून घेण्याचं काम करते. देयर इज अ अट्रॅक्शन फोर्स बिटवीन द अर्थ. अर्थमध्ये काय आहे? एक अट्रॅक्टिंग फोर्स आहे. ती काय करते? टू एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टला ते काय करते? अट्रॅक्ट करते, ते खेचण्याचा प्रयत्न करते. कुठं? टुवर्ड्स टू द सेंटर. टुवर्ड्स टू द सेंटर. टुवर्ड्स टू द सेंटर. तो सेंटरकडं, त्याच्या कोरकडं, त्याच्या सेंटरकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मग तोच आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे की त्याला आपण ग्रॅव्हिटी पण म्हणू शकतो. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशन विषयी आपल्याला माहिती आहे की त्याच्याच विषयी आपण लर्न करणार या चॅप्टरमध्ये. की या चॅप्टरमध्ये केपलरचे काही लॉज आहेत. न्यूटन, सर आयझॅक न्यूटन एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले. या महान शास्त्रज्ञाने कशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनचे काही जे नियम आहेत त्याच्याविषयी ती माहिती आहे, किंवा त्याचे जे मोशनचे लॉज आहेत, त्यानं जो प्रिन्सिपिया बुक लिहिलेला आहे त्या बुकमध्ये मांडणी केलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्याविषयी आणि त्याच्यासोबत केपलरचे जे काही लॉ आहेत ते बघणार आहोत. किंवा या चॅप्टरमध्ये फ्री फॉल वगैरे काय आहे, कशा प्रकारे हा ग्रॅव्हिटेशन वर्क करते, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट जी अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नॉर्मल जी. नॉर्मल जी म्हणजे की अर्थ मधलं जो जी आहे, म्हणजे की मास ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण त्याला असं म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करत आहोत. ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? मराठीमध्ये शब्दशः अर्थ होतो त्याचा गुरुत्वाकर्षण. आता त्याच्यामध्ये ना बुक्समध्ये आपण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भेटतो आपल्याला रिकॉल. काय भेटतं? रिकॉल. आता रिकॉल म्हणजे काय? माहिती असणे. काय माहिती असणे? मागच्या वर्षी आपण याच्याशी संदर्भात काहीतरी शिकलेलं असेल ना, है की नाही? मागच्या वर्षी आपण काय शिकलो? तर पहिला प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स लावतो त्याच्यावर काय परिणाम होणार आहे, काय इफेक्ट आहे तो विचारत आहे. आता कोणत्याही ऑब्जेक्टवर ज्यावेळेस आपण बल लावतो तर त्याच्यावर काही ना काही इम्पॅक्ट पडतोच, हो की नाही? डिपेंड अपॉन विच काइंड ऑफ फोर्स वी आर युझिंग, म्हणजे की कोणत्या प्रकारचा फोर्स आपण त्याच्यावर वापरतोय त्याच्यावर डिपेंड करतं. जसं की आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्स ज्यावेळेस अप्लाय होतो की प्रत्येक ऑब्जेक्ट काय होतं, त्याच्याकडं टुवर्ड्स टू द सेंटर्स अट्रॅक्ट होत असतं. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय आपण म्हणू शकतो बघा, की काय म्हणते की इफेक्ट म्हणते. कशामुळे इफेक्ट होणार आहे? कोणता इफेक्ट? की फोर्स ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर, एखाद्या ऑब्जेक्टवर ज्यावेळेस आपण एखादा फोर्स लावू, ऍक्टिंग करू, त्याच्यावर बल लावू, बल लावल्यानंतर त्याच्यावर काय इफेक्ट होणार आहे. आता काय इफेक्ट होणार आहे? एखादी वस्तू आहे त्याच्यावर बल लावलं चपट होऊन जाईल, बरोबर आहे? आपण म्हणू शकतो चेंज द शेप. त्याचा शेप, त्याचा काय शेप जो आहे, शेप म्हणजे काय? त्याचं साईज आहे, शेप आहे, साईज आहे, तो काय होणार आहे? त्या ठिकाणी बदलणार, त्याचा आकार बदलणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वी कॅन से डिस्प्लेसमेंट. काय म्हणू शकतो बाबा आपण? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, आपण 7वी पासून हे लर्न करत आलेलो आहोत. ह्याला काय म्हणतो आपण? विस्थापन. आता तुम्ही म्हणसाल सर की याच्यामध्ये इफेक्ट विचारले म्हणजे की विस्थापन कसं येईल? विस्थापन हा पण इफेक्टच आहे. जर समजा एखादे ऑब्जेक्ट आहे, समजा हा काय आहे? इट्स अ ऑब्जेक्ट. काय? आणि याच्यावर जर आपण बल लावू तर काय होईल की हा जो प्लेस आहे तो चेंज करेल ना. चेंजिंग द प्लेस. आपण त्याला पुढे ढकललं, इथं होतं, तो कुठं जाईल? पुढच्या दिशेने जाईल. या ठिकाणी काय झालं? मग त्याचा
इनडायरेक्टली डिस्प्लेसमेंट झाला, बरोबर आहे. तर डिपेंड अपॉन इट की आपण त्याच्यावर कोणतं फोर्स, मस्क्युलर फोर्स वगैरे लावणार आपण त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो तर त्याच्यामध्ये काय होतं, डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट कधी होतं हे लक्षात ठेवा, डिपेंड अपॉन दॅट ऍक्सलरेशन. ज्यावेळेस आपण फोर्स लावतो त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन निर्मिती होतो. ऍक्सलरेशन निर्मिती झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय निर्मिती होणार, मग वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी म्हणजे की गती. ज्यावेळेस आपण प्रवेग निर्मिती होतो, प्रवेग देतो, प्रवेगमुळे गती निर्मिती होते, म्हणजेच की वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीमुळे काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट निर्मिती होऊ शकते. म्हणजे की एका ठिकाणाहून ऑब्जेक्ट दुसऱ्या ठिकाणी जातो, म्हणजे की सरकतं, जागा चेंज होतो, चेंज द प्लेस. आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो. आपण काय बघतोय, ग्रॅव्हिटेशन बघतोय. ग्रॅव्हिटेशन मध्ये रिकॉल मध्ये पहिला प्रश्न होता की व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो, बल लावल्यानंतर त्याच्यावर काय परिणाम होतो. एक तर बाबा त्याचं साईज असेल, त्याचा शेप असेल, तो बदलणार आहे, चेंज होणार आहे. दुसरी गोष्ट काय की त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन निर्मिती होईल, ऍक्सलरेशनमुळे त्याची वेलॉसिटी निर्मिती होईल आणि वेलॉसिटीमुळे डिस्प्लेसमेंट होऊ शकतो. ही चेन आहे, ही लक्षात ठेवा. 9th मध्ये पण तुम्ही लर्न केलेलं आहे. ऍक्सलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ही एक चेन आहे, याच्यावर डिपेंड करणार आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट की मुवमेंट निर्मिती होतो, त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये स्पीड निर्मिती होते. आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपण डायरेक्शन पण चेंज करू शकतो ना, हो की नाही. तर डायरेक्शन पण या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. तर हे झालं पहिला प्रश्न किंवा काय, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. मग काय काय परिणाम होऊ शकतो, तर तुम्ही म्हणू शकता त्याला डायरेक्शन देऊ शकतो, त्याच्यामध्ये त्याचं साईज आहे, त्याचं शेप आहे, ते बदलू शकतं. आणि त्याच्यासोबत आपण काय म्हणू शकतो, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट, मुव्हमेंट हे त्याच्यामध्ये होताना आपल्याला पाहता येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो तर एवढे परिणाम होताना आपल्या लक्षात येतात. हे नॉमिनल आपण काय केलेलं, शिकलेलो आहोत, ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपण बघूया बाबा याच्या पुढचा प्रश्न. हे झालं फर्स्ट क्वेश्चन की त्याच्यावर बल लावल्यानंतर काय परिणाम होणार आहे, हा आपण बघितलेला आहे, ठीक आहे. आता याच्यावर आधारित एक दुसरा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघूयात आपण. व्हॉट, बघा याच्यावर आधारित काय आहे वा की दुसरा प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ फोर्स, व्हॉट टाइप ऑफ फोर्स, what type of forces are you familiar with. फॅमिलियर विथ म्हणजे की आपल्याला काय माहित आहे, म्हणजे की आपण दैनंदिन जीवनामध्ये काय, फॅमिली म्हणजे की आपल्या फॅमिलीमध्येचा जो फोर्स आहे तो नाही बरं का, असं घेऊ नका. नाही तर घरामध्ये मी हे फोर्स यूज करतो ते आमच्या फॅमिलीमध्ये जे यूज करतो तो नाही आहे. फॅमिलियर म्हणजे की काय आपण या ठिकाणी म्हणू शकतो, व्हॉट टाइप ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे की या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो कोणते कोणते फोर्सशी आपण फॅमिलियर आहोत, म्हणजे की कोणते कोणते फोर्स आपण यूज करत आहोत. पहिली गोष्ट, चॅप्टर कशावर डिपेंड आहे, ग्रॅव्हिटेशन. Unfortunately, which force we are using? We can say gravitation force. म्हणजे की आपण म्हणू शकतो कोणत्या फोर्सची फॅमिलियर आहोत. पहिला आम्ही ग्रॅव्हिटेशन फोर्स, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, दॅट अर्थ हॅव द ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे की पृथ्वीमध्ये काय ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय करते की एव्हरी ऑब्जेक्ट इट्स अट्रॅक्ट टू द सेंटर्स. म्हणजे की प्रत्येक ऑब्जेक्टला काय करते, टुवर्ड्स टू द सेंटर, त्याच्या सेंटरच्या दिशेने तो काय करतो, अट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन फोर्स असं म्हणू शकतो. दुसरं आपण काय म्हणू शकतो, मस्क्युलर फोर्स. आता मस्क्युलर फोर्स म्हटल्यानंतर जिम मध्ये वगैरे जातात बघा बॉडी बिल्डिंग बनवण्यासाठी, बरोबर, मसल्स, वेअर वी आर युझिंग द मसल्स, दॅट फोर्स वी कॉल द मस्क्युलर फोर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स पण म्हणू शकतो, ठीक आहे. तर प्रत्येक याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स पण आपण याच्यामध्ये म्हणू शकतो की फॅमिलियर म्हटलेलं आहे की आपल्याला कोणते कोणते फोर्सेस माहिती आहेत. या चॅप्टरमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं लर्न करणार ग्रॅव्हिटेशन, तर आपण फोकस करूया फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स. आय होप की तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचाही उत्तर व्यवस्थित समजलेला बघा की व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशन फोर्स विषयी काय माहिती आहे. आता ग्रॅव्हिटेशन फोर्स इट मीन्स व्हॉट, इट इज अ युनिव्हर्सल लॉ. इट इज युनिव्हर्सल फोर्स. युनिव्हर्सल म्हणजे काय बाबा, आपण म्हणतो ब्रह्मांड, पूर्ण विश्व. आपण फक्त अर्थविषयी म्हटलं का, नाही, इट इज अबाउट द वर्ल्ड. इट मीन्स दॅट टोटल युनिव्हर्स. म्हणजे की ग्रॅव्हिटेशन फोर्स हा मर्यादित नसून या जगातलं, या ब्रह्मांडातल्या प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये आहे. दॅट इज द सेम इन्फॉर्मेशन हॅज गिव्हन इन द बुक. म्हणजे की त्याच्याशी रिलेटेड सेम माहिती पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे. इट्स ऍक्ट नॉट ओनली ऑन टू द अर्थ, इट्स ऍक्ट
नॉट ओनली ऑन द अर्थ, म्हणजे की फक्त आणि फक्त ते अर्थवर ऍक्ट्स नाहीये, इट्स ऍक्ट्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑफ द युनिवर्स, म्हणजे की हे फक्त आणि फक्त अर्थवर ऍप्लिकेबल नाहीये, तर पृथ्वीच्या बाहेर हा जो पूर्ण विश्व आहे, आपण बघा, आपण स्वतःवर गर्व करणं चुकीचं आहे. का माहितीये का? कारण पृथ्वीचं अस्तित्वच काय, म्हणजे की पृथ्वी बघा, आपलं अस्तित्वच काय, पृथ्वी एवढी विशाल आहे, पृथ्वीपेक्षाही दुसरे ग्रह खूप विशाल आहेत, आणि पृथ्वी एक छोटासा ग्रह आहे जे सूर्याभोवती फिरते, आणि सूर्यासारखे असंख्य ग्रह गॅलेक्सीच्या कोर भोवती, म्हणजे की सेंटरभोवती तिथे एक ब्लॅक होल आहे त्याच्या भोवती फिरत, आणि अशा असंख्य गॅलेक्सी या ब्रह्मांडामध्ये फिरत आहेत, म्हणजे की आपण गर्व करणं पण चुकीचं आहे. तर ग्रॅव्हिटेशन विषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ग्रॅव्हिटेशन काय, हा युनिव्हर्सल फोर्स आहे, आणि एवढंच नाही तर इट इज नॉट ऍक्ट ओनली ऑन द अर्थ, म्हणजे की ते फक्त आणि फक्त पृथ्वीवर ऍप्लिकेबल नसून दॅट ऍक्ट्स ऑन द टू ऑब्जेक्ट बिटवीन द युनिव्हर्स. तर ते कुठं ऍप्लिकेबल आहे, या युनिव्हर्सच्या, या विश्वाच्या, या ब्रह्मांडाच्या प्रत्येक 2 ऑब्जेक्टमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍप्लिकेबल आहे. आणि याच्याविषयी आपण मागच्या वर्षी ही सेम माहिती घेतलेली होती, आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स अर्थ मध्ये आहे, म्हणूनच आपण स्थिर आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात ठेवा, हा चॅप्टर आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण पहिला जो हा पार्ट 1 आहे, या पार्ट 1 मध्ये आपण कशाविषयी माहिती घेतलेली आहे, रिकॉल विषयी. आय होप की मी शिकवलेला प्रत्येक पॉईंट आपल्याला समजलेला आहे. आपल्याला कसलाही डाऊट असेल तर आपण कमेंटमध्ये मला सांगू शकता. काहीही ऑब्जेक्शन असेल, तुम्हाला कसलाही पॉईंट जर क्लिअर झालेला नसेल तर बी ऑनेस्ट मी सांगतो की जोपर्यंत तुमचं क्लिअरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. तर तुम्हाला कसलाही डाऊट असू दे, तुम्ही मला शेअर करा. त्या प्रत्येक डाऊटचं, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला शिकवलेलं व्यवस्थित समजलेलं आहे तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायचंही विसरू नका. चला, थँक्यू सो मच. भेटूयात आपण नेक्स्ट पॉइंटमध्ये. जय महाराष्ट्र.